स्टोरी काय आपली इथेच संपत नाही. कारण चला आजच्या ब्लॉगमध्ये मी नायकांची सोनाली आणि साधेपणातलं सौंदर्य शोधत ना की आजचा ब्लॉग पण कालच्यापेक्षाही थोडासा धमाकेदार होणार आहे. सो चला शेवटपर्यंत बघू. आणि ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू की पाऊस एवढा जोरात पडला तुम्हाला सांगते. आणि आमच्याकडे ना की शुभ मानलं जातं की पाऊस येणं म्हणजे सो असं काहीतरी झालेलं आहे. सो हा ब्लॉग ना स्पेशल तर आहेच कारण आज आपण घेऊन जात आहोत घरी. मग ॲक्च्युली ते व्हिडिओग्राफर वगैरे जे असतात ना थोडे थांबून वगैरे व्हिडिओ शूट वगैरे करतात. तर तसं माझी कंडिशन झालेली. ॲक्च्युली ना की एक लेडीज काय काय करू शकते. आता मी माझं कौतुक सांगत नाही आहे की मी ना ॲक्च्युली सकाळी उठले आवरलं सगळं. बट ह्या गोष्टी ना की खरंच कुणाला दिसत नाही आहेत आणि दाखवण्याचाही प्रयत्न नाही आहे. बट हा जो पूर्ण ब्लॉग आहे किंवा जे काही रील्स आहेत ना ते स्वतः मी बनवले, स्वतः एडिट केले, स्वतः पोस्ट केला आणि एवढा भरभरून प्रतिसाद आले ना तर काय सांगू. म्हणजे गाडी घेण्याचा जो काय आनंद आणि त्याच्या दुप्पट ह्या सगळ्या गोष्टी ना की काही विचारूच नका. चला आपल्या सोसायटीमध्ये गाडी आली रे आली, किती भारी वाटतंय ना. आता खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात ना हा आनंदाचा क्षण नक्की येऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आजचा ब्लॉग ना आपला फुल एंटरटेनिंग असणार आहे. थोडंसं फनी इमोशनलही म्हणू शकता थोडंसं. आणि शेवटी एक सॉलिड मोटिवेशनल आहे. त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत बघायचंच आहे. तर ॲक्च्युली सगळ्यांना एक्साइटमेंट लेवल ना लिटरली 100वर तर आहे सध्या. कारण सगळ्यांना आयुष्यात ह्या गोष्टी येतात आणि त्यावेळेला असं वाटतंच रात्री झोप लागलेली नाही. सतत एकच विचार, उद्या कार घ्यायची आहे, उद्या कार घ्यायची आहे. आणि नेहमी सगळे म्हणजे ॲक्च्युली ना की मला लग्नाच्या दिवशी पण एवढी एक्सायटेड मी नव्हते. ॲक्च्युली असं वाटतं की काही समजतच नव्हतं की काय असं वाटत होतं. पण सगळेच होते, सगळ्यांचं एकच पार्टी पार्टी पार्टी. पण ना की एक गोष्ट घरी सांगू, सगळ्यांचा सपोर्ट होता म्हणूनच हा दिवस लवकरात लवकर आला. कारण जर सपोर्ट नसला ना तर आजचं दिवस हा खरंच शक्य नव्हतं. सो ही आपली म्हणजे छोटी मोठी आपण स्टोरी म्हणू शकतो. मनात खूप फिलिंग्स आहेत आणि थोडं नर्वससुद्धा वाटते. कारण हे आपल्या मेहनतीचं फळ आहे. त्यामुळे इथून पुढे ना की सारखं पार्किंगकडे आपलं लक्ष जाणार आहे. थोडीशी जास्त काळजीसुद्धा घ्यायची आहेच आहे. आणि फायनली आता आपण घरी पोचलेलो आहे. आता इथे सोसायटीमध्ये सगळ्यांना मी मेसेज टाकलेला होता की सगळे पूजा करायला येणार आहेत खाली. तर आपली ही गाडी आता सोसायटीमध्ये आली. कलर कसा वाटतो तर नक्कीच सांगा. कलर ॲक्च्युली चेंज होतो त्यामुळे प्रत्येकाला थोडंसं वेगवेगळं दिसेल ही. आणि तिथे ना की मी सगळ्यांना विचारतसुद्धा होते की अरे यार नवीन गाडी आहे, थोडंसं काहीतरी डिस्काउंट द्या. डिस्काउंट हा काहीच दिलेलं नाही आहेत ते खरं सांगायचं तरी. मला वाटते नवीन मार्केटमध्ये असल्यामुळं ते देत नाही आहेत. दुसरी कुठली गाडी असेल तर पंच म्हणा किंवा नेक्सॉन म्हणा, टाटाची कुठल्याही गाडी असेल तर त्यामध्ये थोडीफार करतात ते. ॲक्सेसरीजसुद्धा देतात. पण ह्या गाडीवरती त्यांनी काहीच डिस्काउंट दिलेले नाही आहे. सो चला ही आपली गाडी कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि आता सोसायटीमध्ये आपल्या घरी आले म्हटल्यावर पूजा ही करावीच लागते. प्रत्येकाच्याकडे थोडीशी पद्धत वेगळी असू शकते. आता आमच्याकडे जी पद्धत आहे इथे आता आमच्यात ना पंडितांना बोलवतात आणि पूजा करून घेतात. बट महावीर जयंती आजच त्यामुळे पंडित आपल्याकडे अवेलेबल नव्हते. तर त्यामुळे आपण उद्या गाडी घेऊन मंदिरात जाऊया. आणि त्यावेळेला तिथे ना की सगळ्या गोष्टी जे काही करायचे असतात तर करूया. पंडितसुद्धा आपल्या अष्टक करून छान पूजा वगैरे अशी करतातच. तर ही फक्त एक कार नाही आहे, हे प्रूफ आहे की जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, मेहनत केली तर तुमचं स्वप्न ही नक्कीच पूर्ण होतं. ॲक्च्युली आजचा ब्लॉग ना की कार डिलिव्हरीचं तर आहेच. बट एक मला फक्त सांगावंसं वाटतं, प्रत्येकाची जर्नी ही थोडीशी अपडाऊन्स असते, वेगवेगळी असते. बट माझी थोडीशी पण वेगळी म्हणू शकता, सिमिलर म्हणू शकता. एवढं काही धावपळ किंवा एवढं काही लोड घेऊन आम्ही ह्या गोष्टी केलो आहे असं काहीच नाही आहे. आणि ही आपली पहिलीच कार आहे अशी नाही आहे. सेकंड कार आहे आपली. पहिली पण छान i20 एकदम भारीच आहे असं नाही आहे. बट नवीन गोष्टी आपल्या फॅमिलीमध्ये येणं जितकं खुश आपल्याला करतं ना तर तितक्याच मी जुन्या गोष्टींना कधीच विसरत नसते. त्यामुळे i20 ही आहेच आपल्याकडे असं नाही आहे. फक्त परिस्थितीनुसार किंवा वेळेनुसार बदलावं लागतं म्हणतात ना तर त्यातलंच हे. कारण आपल्या साहेबांना ॲटो गाडी पाहिजे होती आणि श्रीशाला सनरूफ हवी होती. तर ही जर्नी आपण ना की झिरोपासनं नक्कीच सुरुवात केलेली आहे.
कारण जेव्हा काही नव्हतं त्यावेळेला सगळ्याच गोष्टी आपण झिरोपासून सुरुवात करून इथेपर्यंत आलेलो आहे आपण. आणि जर तुम्हीसुद्धा काहीतरी मोठं स्वप्न बघत असाल, हेच नाही गाडी एकच नाही, आपल्या जॉब रिलेटेड असू दे, अजून खूप काही गोष्टी असेल. जर तुम्ही खूप मोठी स्वप्न बघत असाल ना, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, कन्सिस्टन्सी इज द की आणि हार्डवर्कला अल्टरनेटिव्ह नाही. सो नक्कीच आज नाही तर उद्या पण तुमचं पण स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार, एवढ्या खात्रीशीर. आणि ॲक्च्युली स्वतःवर खरंच कॉन्फिडन्स पाहिजे, तर ह्या गोष्टी नक्कीच होत असतात. आता यूट्यूबचंच घ्या माझं, की मी खूप गोष्टी करते यूट्यूबबद्दल, बट एवढं म्हणावं तसं माझा सक्सेस नाही आहे. तरीही मी ते ठेवलेलं आहे सुरू. जसं वेळ मिळते तसं मी त्या गोष्टी करतच असते, असं नाही आहे. बाकीही आपले छोटे मोठे बिझनेस सुरू असतात, तर त्यामुळे असं नाही आहे की बाबा आपल्याला यूट्यूब बंद करायचंच आहे. होईल, आज नाही उद्या एक दिवस होणार आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळेच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायचं आहे आणि हार्डवर्क तर आपल्याला करायचंच आहे, त्याला अल्टरनेटिव्ह तर अजिबात नाही आहे. सो ह्या अशा पद्धतीनं आता आपण इथं पूजा करू. इथंसुद्धा आता पूजा करून झाल्यावरती सगळ्यांना आपल्याला सोसायटीमध्ये सुद्धा पेढे द्यायचे आहेत, सो ते सुद्धा देऊन येऊ आपण. आणि संध्याकाळी ना की आता ज्यांना आता सुदर्शनचे मित्र वगैरे जे होते ना, तर त्यांना पॉसिबल झालेलं नाही सकाळी यायला, त्यामुळे सगळ्यांचं ऑफिस झाल्यावरती रात्री सगळे येतील. तर हे अशा पद्धतीने आपला आजचा दिवस हा तर म्हणजे पूर्ण संपणार आहे. खरंच खूप भारी. संध्याकाळचं तर मी बघते, जर पॉसिबल झालं तर मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्नसुद्धा करते. आणि तर फक्त मला एवढं सांगा की तुमच्याकडे कोणत्या पद्धतीमध्ये गाडीची पूजा करतात, किंवा इवन अजून मी काय काय करायला हवं, तर हेही सांगू शकता मला. ॲक्च्युली नवीन गाडी घेतल्यावर मंदिराकडे घेऊन जायचं असं म्हणतात, तर ते आपण घेऊन जाणार आहे. पण अजून एकेकांच्याकडे पद्धत वेगळी असते, तर तेही तुम्ही मला सांगू शकता. तशा पद्धतीचं करण्याचा मीही प्रयत्न करेनच. आणि आपली श्रीषा बघा, ॲक्च्युली सकाळची साडी एवढी भारी होती ना, एवढे छान छान पोजसुद्धा दिली, रीलसुद्धा व्यवस्थित खूप छान शूट केला तिचा मी. आणि घरी आल्या आल्या लगेच चालू झालं की मला ड्रेस घालायचा आहे. सो लगेच तिचंही मी चेंज केले आणि खाली आले. आणि हे अशा पद्धतीनं तर आम्ही करतो. तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक गोष्ट फक्त मला शेअर करावीशी वाटते. लाईफमध्ये ना की एकच गोष्ट समजली मला, की तुमच्याकडेच सगळं परफेक्ट असण्याची गरज नसते. आणि मी म्हणत नाही आहे माझ्याकडे सगळं परफेक्टच आहे, पण तुमच्यात ना कन्सिस्टन्सी असेल ना, तर असणं खूप इम्पॉर्टंट असतं. दररोज थोडं थोडं केलं आणि आजही दिवस बघतो असं मला वाटतं. तर ही आपली ना की प्रत्येकांची थोडीशी व्याख्या वेगळं असू शकते. परत प्रत्येकांची सक्सेस होण्याचं डेफिनेशन वेगळं असतं, प्रत्येकाचं वेगळं असतं. बट मला जो काही अनुभव आला ना, तर ते मी शेअर करते. आणि प्रत्येकांना तर थोडंसं वाटतही असेल की ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, अशी नाही आहे की फक्त कारच घेतला आहे तर एवढं काय त्याचं. पण ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. असं नाही आहे की प्रत्येक घरातली आपली वस्तू म्हणा किंवा छोटी मोठी प्रॉपर्टी असू दे, ही सुद्धा आपल्या मेहनतीनं उभा केलेल्या आहेत ह्या गोष्टी, विदाऊट एनी सपोर्ट. त्यामुळे ना की त्याचा अभिमान तर खरंच खूप वेगळा असतो. आणि हे जे जे स्वतःहून केलेले आहेत ना, की त्यांना रिलेट होतं आणि त्यांनाही ते जाणवत असेल. त्यामुळे प्रत्येक एक रुपयामागे जो काही प्रत्येकाचा कष्ट असतो ना, तर त्याचं हे फळ असतं. आणि ह्यामध्ये फक्त मी आता एवढंच बघते की माझ्या नवऱ्याने म्हणा किंवा आम्ही छान प्रवास करावा, एवढंच वाटतं. त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणायला काही हरकत नाही आहे, की त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, स्वतःसाठी कुठली तरी गोष्ट स्वतःहून केलेलं आहे, ह्याचाच खूप मला आनंदसुद्धा होतो. नाहीतर प्रत्येक वेळेला ना की दुसऱ्यांचे विचार जास्त करतात माझे मिस्टर आणि स्वतःचा काहीच विचार करत नाही आहेत. बट मला ह्या पाठीमागचा एक आनंद म्हणजे की ते स्वतःसाठी काहीतरी घेतलं. तर ह्यामागे पण आमचाही विचार केलाच असणार की तुम्ही निवांत बसशीला. एकतरी श्रीषा होती की श्रीषाला सनरूफसाठी ह्यांचं धडपड होतं, बट त्या निमित्तानं का होईना की ते स्वतःसाठी सुद्धा घेतलेलं आहे ते. त्यामुळे त्याचा आनंद पण मला खूप झालेला आहे. बरं चला, आता हे सगळ्या गोष्टी आता आमच्या इथे झालेल्या आहेत. थोडंसं फोटो सेशनसुद्धा होईल आणि वरती जाऊ. ॲक्च्युली ह्या धावपळीमध्ये ना की सकाळपासून कोणीही जेवलेलं नाही आहे. सो वरती जाऊन प्रत्येकांना मी ना की ताट वाटते. कारण कसं आहे माहिती आहे काय, आज महावीर जयंती, त्या निमित्तानं मी खीर बनवलेले होते आणि खीर फक्त सकाळी खाऊन सगळे बाहेर पडलेले होते, कुणीही जेवलं नव्हतं. नाश्ता झालेला होता आणि खीर खाल्लेले होते. आणि नंतर म्हटलं की आल्यावरती जेऊ, पण एवढा वेळ होईल असं वाटलं नव्हतं, कारण पावसामुळे थोडंसं लेट झालं. त्यामुळे आता इथल्या गोष्टी आवरल्या, पटकन वर जाऊन सगळ्यांना ताट करते, जेवते आणि मग नंतर संध्याकाळी आपण सगळ्या सोसायटीमध्ये पेढेसुद्धा वाटू. सो ही अशी माझी म्हणू शकता की डिलिव्हरी
म्हणजेच कार डिलिव्हरीचा आपला हा ब्लॉग. आणि हा तुम्हाला नक्की कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताना तर हेही मला सांगा. आणि अजून मी काय काय करायचं आहे ना तर हेही सांगा. हे ॲक्च्युली आयार मायार हे असतं, इथेच करायचं असं म्हणतात, त्यामुळे तर ते केलेलं आहेत. आपल्यालाही गिफ्ट घ्यायचे आहेत सगळ्यांना, सो तेही मी तुम्हाला दाखवेन. सो त्यामुळे आपण भेटूच आपण नेक्स्ट अशा धमाकेदार ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा ब्लॉग कशावर पाहायला आवडेल तुम्हाला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू ऑल अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली.